ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी आज पत्रकार परिषद घेत एक मोठा आरोप केलाय की त्यांना धमक्या येत आहेत, फोनवरून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, शिवीगाळ केली जाते आणि या सगळ्या प्रकरणात त्यांनी शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल केला। पण ज्यांच्यावर त्यांनी आरोप केलाय आणि ज्यांचा नंबर त्यांनी पोलीस स्टेशनला दिला आहे ते माझ्या सोबत आहे। नेमकं काय सगळं प्रकारे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करतो। मला आधी तुमचं नाव सांगा, काय आहे? अमोल प्रभाकर गुंडे। मला सांगा अमोल, की नेमकं काय झालं होतं, तुम्ही एवढे फोन का केले आणि तुमच्यावर असे आरोप आहे की तुम्ही त्यांना शिवीगाळ केली, कापून टाकू असं म्हटलंय? असल्या कुठल्याही प्रकारचा कापून टाकू हे करू मी कुठलीही धमकी दिली नाही त्यांना। मी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये त्यांना पंचायत समितीचं इलेक्शन झालं त्यावेळेस मी विचारलं की दादा तुम्ही कल्याण गायकवाड यांची कॉलर का धरली, आणि की दादाचं काय स्टंट घेण्याचा प्रयत्न करते दादा। स्टंट घेण्याच्या प्रयत्नामध्ये दादानी मागे एका व्यक्तीला, मराठा समाजाच्या एक व्यक्तीला लात मारली होती। आजही पंचायत समितीच्या इलेक्शन मध्ये दादाने त्यांची कॉलर धरली कल्याण गायकवाड यांची। तर मी त्यांना दादांना विचारलं की दादा म्हटलं तुम्ही काय केलं, माझ्याकडे ती रेकॉर्डिंग सुद्धा आहे दादाची, मी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची शिवीगाळ केलेली नाही, कुठलंही काय बोललेलं नाही। त्यांना जाब विचारला। पण एवढ्या रात्री फोन विचार करण्याची गरज काय होती असं त्यांचं म्हणणं आहे। रात्री एवढ्या रात्री कशाला फोन? मी त्यांना दिवसाही फोन केले तर त्यांनी फोन घेतले नाही माझे। सहज म्हणलं फोन करून पाहू, त्यांनी घेतला फोन। पण 12, 13, 14, 15 असं सलग 3-4 दिवस फोन केले असं त्यांचं म्हणणं आहे। सलग 3-4 दिवस नाही, मला वाटतं मी 2 दिवस त्यांना फोन केले। आदल्या दिवशी माझं त्यांचं बोलणं झालं नाही, दुसऱ्या दिवशी मी वापस फोन लावला, असं 2 दिवस मी त्यांना फोन केले। पण नेमकं कारण काय होतं फोन करायचं? म्हणजे कारण काय, म्हणजे पंचायत समितीचे इलेक्शन कल्याण गायकवाड त्यांची गचंडी धरली त्यांनी, त्यामुळे मी फोन केला। त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही त्यांना जी FIR त्यांनी क्रांती चौक पोलीस स्टेशनला केली त्यात उल्लेख आहे की कापून टाकू असा शब्द तुम्ही उच्चारलेला आहे, धमकी दिलेली आहे। आता दादांचं जे म्हणणं आहे CDR चेक करा, CDR मध्ये चेक केल्यानंतर समोर माहिती जी यायची ती। जर कापून टाकू या अशा कुठल्या भाषा वापरल्याच नाही मी त्यांना। जर त्यांनी आरोप केला असेल तर CDR मध्ये जे आहे ते निघल। पण तुमची नेमकी नाराजी काय होती? सगळ्या नाराजी काय होती, म्हणजे कोणालाही दादागिरी करायचं, कोणालाही सामान्य व्यक्तींवर तुम्ही तुमचा रोष निर्माण करशाल, दादागिरी करशाल, त्या अनुषंगाने मी विचारलं। बरं, तुम्ही आता या सगळ्या पोलीस कारवाईला समोर जावं लागेल तुम्हाला? 100% जावं लागेल, जाणार आहे या कारवाईला, समोर जाणार आहे। तर तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम आहात? मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे। मी कुठल्याही प्रकारचं त्यांना कापून टाकू हे करू कुठलेही असं स्टेटमेंट त्यांना फोनवर कुठल्याही प्रकारचं असं बोललेलं नाही त्यांना। अमोल गोंडे होते हे आपल्यासोबत आणि त्यांचं म्हणणं आहे की मी कुठलीही धमकी दिलेली नाही। ज्या पद्धतीने पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस कल्याण गायकवाड जे भाजपचे सभापती पदाचे उमेदवार होते त्यांची दानवेंनी कॉलर पकडली होती, तेच जाब विचारण्यासाठी फोन केला होता। कुठलीही धमकी दिलेली नाही आणि दानवे हे खोटं आरोप करत असल्याचं ते म्हटलं आहे आणि पोलीस कारवाईला देखील समोर जाणार असं अमोल यांचं म्हणणं आहे। मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।